आणि आताची मोठी बातमी आहे, लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात असं कृपाल तुमाने यांनी म्हटलंय। गेल्या वेळी 22 जागा लढवल्या, याही वेळी 22 जागा मिळाव्यात असं तुमानेंनी म्हटलंय। आम्हाला 22 जागा मिळाव्यात, पण तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील असंही तुमानेंनी स्पष्ट केलंय। आमच्या इतक्या जागा अजित पवार गटाला देणं शक्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने। भाऊ, महायुती म्हणून शिवसेना किती जागांची मागणी करताय, कशी तयारी आहे, मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरता आमची जी पक्षाची बैठक झालेली होती मागच्या महिन्यात, त्यामध्ये असं ठरलं की आपण ज्या 22 जागा लढलो त्या 22 जागा मागायच्या, परंतु निर्णय हा शेवटी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघं नेते बसून या संदर्भामध्ये निर्णय करतील। ज्या जागा किती वाटप कशा पद्धतीने होईल, कोणाला काय मिळेल, या संदर्भात आमचे तिन्ही नेते बसून त्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे। नाही, आमचे 13 जरी खासदार आता असले पण आमचे 18 खासदार निवडून आलेले आहेत आणि 22 जागा आम्ही मागच्या वेळेला लढलेलो आहे, त्यामुळे आमची मागणी 22चीच आहे। आणि 22 जागा मागत असताना त्याच्याबद्दलचे जे काही आमचे समीकरणं असेल ते आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी ठेवतील आणि अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून करतील। तुम्ही 22 मागतायत, छगन भुजबळ साहेब तुमचे नवा बेडू तुमच्या महायुतीमध्ये, ते म्हटले की जेवढे शिंदे गटाला जागा देईल तेवढ्याच जागा आम्हालाही हव्या। जर तुम्हाला 22 दिल्या, त्यांना 22 दिल्या तर कसं चित्र व्हायचं? आता आम्हाला 22 दिल्या, त्यांना 22 दिल्या, तर मग आता त्याच्याबद्दल भाजपवाल्यांनी विचार करावा। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सह्यामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।